तर बिर्याणीसाठी मी हे पातेलं घेतलेलं आहे. 1 किलोच्या हिशोबाने मी ह्याच्यामध्येच बिर्याणी बनवते. याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. त्याच्यानंतर तेल थोडंसं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये तूप टाकूया. मी तेल आणि तूप मिक्स करूनच टाकते. आहे त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया. कांदा छान असा परतून घ्यायचा. इथे मी बिर्याणीच्या राईससाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर पाणी उकळी आल्यावरती आपण त्याच्यामध्ये खडे मसाले, मीठ आणि तूप घालणार आहोत. छान गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकूया, तूप आणि खडे मसाले. उकळलेल्या पाण्यामध्ये आपण भिजत घातलेला जो राईस होता तो टाकून घेऊया. इथे राईसला छान असं शिजून द्यायचं. आणि इथे आपला कांदा पण छान परतून झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया. टोमॅटो पण छान असं परतून घेऊया आपण. टोमॅटो परतून झाल्यावरती त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट, नंतर आपण हे मसाले टाकूया. या मसाल्यांमध्ये मी बिर्याणी मसाला, थोडासा घरचा मसाला, धना पावडर आणि कांदा लसूण मसाला, सगळे मसाले एकत्र करून तेलामध्ये परतून घ्यायचे. मसाले छान परतून झाल्यावरती आपण जे मॅग्नेट करायला चिकन ठेवलं होतं ते चिकन टाकून घेऊया. ते पण छान असं तेलामध्ये परतून घेऊया. बघू शकता आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. तर आपण बारीक चिरलेला पुदिना टाकूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकूया. फोडणीमध्ये चिरून टाकली ना कोथिंबीर आणि पुदिना तर अजून छान मसाल्याला टेस्ट येते. हे छान असं मिक्स करून घेऊया. ह्यामध्ये आपल्याला थोडंसं दही देखील टाकायचं आहे. इथे राईस पण आपला ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. तर माझ्याकडे हे राईस काढायचं भांडं आहे. यांनी प्रत्येक वेळेस मी यानेच राईस छान असा गाळून घेते. इझी पडतो मला. बघू शकता तुम्ही राईस किती छान असा फुललेला आहे. अगदी मोकळा मोकळा झालेला आहे. इथे मी थोडासा रस्सा पण केलेला आहे. बघू शकता रस्स्याला देखील किती छान तरी आलेली आहे. तर रस्स्याच्या भाजीची मी रेसिपी नेक्स्ट टाइम तुमच्याशी नक्की शेअर करेल. तर आपण बघूया इथे चिकनचा मसाला किती छान असं तेल सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जे आता हे राईस आहे ते टाकून घेऊया. मी लेयर देत नाही, फक्त मसाला आणि राईस मला अशीच आवडते. तर राईस टाकून झालेला आहे. त्याला छान सेट केलं आहे. त्याच्यावरती आपण मस्त असा पुदिना, तळलेला कांदा आणि छान असं तूप टाकून घेऊया. मस्त. सॉरी मगाशी कलर टाकायचा राहिला होता, तर आता कलर टाकून घेऊया. हा येलो कलर आहे आणि हा ग्रीन आहे. छान असा दम देऊया. कोणी कोणी कोळशाचं पण दम देतं. कोळशाने दम दिल्यावर अगदी स्मोकी फ्लेवर येतो. पण माझ्याकडे कोळसा अवेलेबल नव्हता, त्याच्यामुळे मी सिंपल केलेली आहे. अशी पण बिर्याणी खूप छान होते. दम देण्यासाठी आपण इथे पातेल्यात भरपूर पाणी घेऊन बिर्याणीला दम देऊया. तर मुलांना आपण रिव्ह्यू विचारूया.
तर कशी झाली बिर्याणी? आवडली का?